नाटक असो किंवा सिनेमा, ही कलाकृती निर्माण करणं म्हणजे मोठे दिव्य. कथेची संकल्पना म्हणजे कथा, पटकथा, संवाद यांचा मेळ करून कलाकार निवडीनंतर सराव असो किंवा शूटिंग, हे सगळं दिव्य पार केल्यानंतर ती कलाकृती सादर करणे आणि ती कलाकृती प्रेक्षकांना रुचेल की नाही, हाही मोठा प्रश्न. आज मराठीमध्ये एक नाट्य सादर होत आहे, द किरण माने शो, गोष्ट शिवराज्याभिषेकाची. नुकताच या नाटकाने झी नाट्य गौरव पुरस्कार मिळवलेला आहे. ही गोष्ट कशी तयार झाली याच्या निर्मितीविषयी संवाद साधणार आहोत या नाटकाचे निर्माते अभयसिंह जगताप यांच्याशी. दादा नमस्कार. नमस्कार. वास्तविक पाहता जर बघितलं तर एक बिझनेसमॅन, राजकारण आणि नंतर हे कलाक्षेत्र, हे तिन्ही क्षेत्र तुम्ही निवडलेलं आहे. कलाक्षेत्रात येण्याचा विचार अचानकपणे कसा आला? अगदीच अचानक नाहीये. कलाक्षेत्र तसं तर आपल्या आयुष्याशी खूप निगडीत आहे. पहिल्यांदा एंटरटेनमेंट असू द्या किंवा त्याच्यातून काही सामाजिक संदेश द्यायचा असू द्या, कलाक्षेत्र हे आपल्या जीवनाशी खूप निगडीत आहे. पहिला प्रयोग मी 2017 साली केला होता, साधारण त्या दरम्यान 17-18च्या दरम्यान. त्यावेळी आम्ही 2 मराठी गाणी प्रोड्यूस केली होती. त्याच्यामध्ये गिरिजा प्रभू, आता जे ॲक्ट्रेस आहेत, त्यांना आम्ही कास्ट केलं होतं आणि एक गाणं छान युवकांना घेऊन, कारण युवकांच्या टॅलेंटला काहीतरी आपण वाव द्यावा या दृष्टीनं त्यावेळी फक्त एक मदत म्हणून युवकांना 2 गाणी त्यावेळी प्रोड्यूस केली होती. चांगली चालली होती ती OTT प्लॅटफॉर्मवर. आणि त्याच्यानंतर गॅप घेतला. म्हणजे त्याच्यानंतर त्यातून काही खूप पैशाची निर्मिती होते असं नाही आहे या कलाक्षेत्रातून. प्रत्येक वेळी होईलच असं नाही. परंतु मागच्या काही दिवसामध्ये जेव्हा माझा संबंध किरण माने यांच्याशी आला, त्यावेळी माझे विचार त्यांचे विचार थोडेफार मॅच होत असल्यामुळं, आमचे राजकीय विचार असतील, आमचे वैचारिक दुसरी ज्या काही गोष्टी आम्ही एकत्र बोलतो, त्यातून थोडंसं आमच्या पर्सनॅलिटी एकमेकाशी मॅच होतात. आणि त्यावेळी इंद्रजित सावंत साहेबांच्या बरोबरचा एक किस्सा झाला होता. काहीतरी वादंग एक निर्माण झाला आणि त्यानंतर इंद्रजित सावंत साहेब आणि किरण माने यांची भेट झाली. त्यांच्या भेटीतून त्यांनी एक स्टोरी शिवराज्याभिषेकाची या वेगळ्या कथानकाची निर्मिती करायचं ठरवलं. परंतु त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यांना विशेषतः कुणी निर्माता मिळत नव्हता. जे मिळाले ते दुबईचे मिळाले, पण त्यांनी पूर्णपणे त्यांना सहकार्य देऊ शकले नाहीत. मग त्यानंतर ते माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला पूर्ण स्टोरी सांगितली, की त्याच्या मागची संकल्पना सांगितली आणि ती संकल्पना मला आवडली. खऱ्या अर्थाने खरा इतिहास लोकांसमोर आला पाहिजे म्हणून मला असं वाटलं की त्यांना आपण मदत करावी आणि मग त्या नाटकाच्या निर्मितीचा मी निर्णय घेतला. आणि अशा प्रकारची नाटकं ज्याच्यामध्ये ऐतिहासिक संदर्भ असेल आणि जे खरं वास्तव लोकांसमोर आणलं पाहिजे, त्या दृष्टीनं प्रयत्न करावा असं मला वाटलं, म्हणून मी यात आलो. वास्तविक पाहिलं तर किरण मानेंसारखा एक विद्रोही कलाकार आणि इंद्रजित सावंत सरांसारखे विद्रोही लिखाण करणारे, की ज्यांच्या लिखाणावर बऱ्याच वेळा आक्षेप घेतले होते. नागपूरच्या एका, त्याचं नाव घेणं इच्छित नाहीये, त्या मनोरुग्णानं पण इंद्रजित सावंतांना खूप धमक्या दिलेल्या होत्या. अशा व्यक्तींबरोबर काम करताना व्यक्तिमत्वामध्ये काय बदल जाणवले का? व्यक्ती त्या विद्रोही आहेत. मुळात माझंही वाचन खूप आहे. मी डॉक्टर साळुंके असतील किंवा गोविंद पानसरे असतील, अशा लोकांना वाचत आलेलो आहे. त्यामुळे माझे विचार थोडेसे विद्रोही आहेत, थोडेसे संविधानाच्या बाजूचेच आहेत आणि शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराची मला स्वतःला रिलेट करतो. त्यामुळं अशा विचारांची लोक मी लवकर मला हे होतात, रिलेट केले मी करतो. आणि त्या दोघांचे विचार स्पष्ट होते, दोघांचे विचार सत्याला धरून होते, म्हणून मला वाटलं की त्यांना मदत करावी. फक्त विद्रोही असं म्हणजे उगाच विरोधासाठी विरोध म्हणून ते विद्रोही नाहीयेत. जे काही सत्य आहे ते मांडायचा ते प्रयत्न करतात. त्यामुळे मी त्यांना मदत करायचं मला इच्छा झाली. दादा, वास्तविक जर पाहिलं तर सध्याची तरुणाई म्हणजे एक प्रेमाचा त्रिकोण, ब्रेकअप, लव्ह ट्रायंगल, अशा गोष्टींमधून नाट्य फुलतात. परंतु एक ऐतिहासिक विषयासाठी तुम्ही निर्मिती हातामध्ये घेतली, कारण इतिहासामध्ये आत्तापर्यंत तडजोड केल्याशिवाय इतिहास हा दाखवलाच गेलेला नाहीये. मग हा इतिहास दाखवताना तडजोड कुठं केली का, जसा आहे इतिहास तसा तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला? आम्ही हा इतिहास दाखवताना कुठेही तडजोड केली नाही. जे काही
इतिहासात लिहिलं गेलेलं आहे, जे काही झालेलं आहे ते तसंच्या तसं आणण्याचा प्रयत्न केला. आणि हे नाटक तुम्ही एकदा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी कधीही कोणत्या लढाया करताना पंचांग बघितलं नाही, मुहूर्त बघितलं नाही, कोणते किल्ले बांधल्यानंतर त्याची वास्तुशांती घातली नाही किंवा त्याला काही होम आवाहन केलं नाही, अशा महाराजांना विधिवत ब्राह्मणांकरवी स्वतःचा हे राज्याभिषेक करून घेण्याची वेळ का आली, त्यांना तसं का वाटलं की स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला पाहिजे. ही जी कथानक आहे, ही जी स्टोरी आहे, ती मलाही अनेक वर्ष मला वाटत होती की महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक का करून घेतला असेल. तर याच्या मागचं खरं गुपित बाहेर पडतं आणि ते राज्याभिषेक करणं किती ऐतिहासिक गोष्ट आहे आणि का गरजेची होती, सर्वसामान्य माणसांसाठी का गरजेची होती, ते त्यातनं बाहेर पडतं. म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला खरं सांगायचं झालं तर जो काही मनुस्मृती विरुद्ध संविधान, जो काही हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष पण त्यातून तुम्हाला बघायला मिळेल की एखाद्या माणसाला सिंहासनाधीश होणं सत्तेवर येणं का गरजेचं असतं. कारण जेव्हा एखादा धार्मिक नियम जेव्हा रयतेवर अन्याय करू लागतात, तेव्हा त्या धार्मिक नियमांना किंवा धर्माच्या जे काही हे असतात, कर्मठ लोक असतात, जे धार्मिक नियम लोकांना शिकवत असतात, त्यांच्यावर अंकुश घालायचा अधिकार फक्त आणि फक्त सिंहासनाधीश व्यक्तीलाच असतो. आणि जर त्यांच्यावर अंकुश नाही ठेवला तर हे धर्मवेडे लोक रयतेवर एक प्रकारचा अन्याय करत होते. तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर त्यांच्यावर अन्याय होत होता, परंतु महाराज काही करू शकले नाहीत, कारण ते सिंहासनाधीश नव्हते. जेव्हा ते सिंहासनाधीश झाले तेव्हा धर्म असू द्या किंवा सत्ता असू द्या, ह्या सगळ्यांना कंट्रोल करायचा अधिकार त्यांना मिळतो. म्हणजे ही गोष्ट अकबराच्या काळात पण झाली होती. म्हणजे जेव्हा अकबर हे होते, मुघल सम्राट म्हणून होते, त्या काळात सुद्धा त्यांचे जे मौलाना किंवा जे मुस्लिम धर्मावर अधिराज्य गाजवणारे जे मौलवी असतात, तेही अकबराला अनेक गोष्टी करण्यापासून रोखत होते. परंतु अकबर सिंहासनाधीश असल्यामुळं अकबरानं सुद्धा त्या काळात विविध धर्माच्या लोकांना एकत्र करण्याचा किंवा धार्मिक जे कट्टरता होती ती कमी करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यासाठी तुम्हाला सिंहासनाधीश असणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्ही धर्माला शिकवू शकत नाही. आजही जे सत्तेत असणारे लोक आहेत, जे पंतप्रधान असतील ते असतील, तेच हिंदू कोड बोल असू द्या, मुस्लिम पर्सनल लॉ, ह्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करण्याचा अधिकार तेव्हाच येतो जेव्हा लोकसभा तुमच्या ताब्यात आहे, जेव्हा तुमच्या ताब्यात राज्य आहे, तेव्हाच तुम्ही धर्माच्या अतिरेकी वापराला थोडंसं अंकुश ठेवू शकता. म्हणून सिंहासनाधीश होणं खूप गरजेचं होतं रयतेच्या भल्यासाठी. म्हणजे रयतेवर होणारे धर्मांध नियमामुळे होणारे जे अत्याचार होते ते थांबवण्यासाठी सिंहासनाधीश होणं गरजेचं होतं. म्हणून महाराजांनी खऱ्या अर्थानं स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. ही खूप मोठी गोष्ट तुमच्या नाटकातून कळते की सिंहासनाधीश का होणं गरजेचं आहे. दादा, वास्तविक पाहता मानदेशातलं एक रांगडं व्यक्तिमत्व, एक रांगडा कलाकार किरण माने, मानदेशातलं एक उमदं व्यक्तिमत्व म्हणजे अभयसिंह जगताप, आणि शाहूंच्या छत्रछायेतला एक विचारवंत इंद्रजित सावंत, आणि तुमच्या नाटकामध्ये जी कलाकार मंडळी आहे, जे कधी कुठल्या स्टेजवर न गेलेली, पहिल्यांदाच प्लॅटफॉर्म मिळालेली अशी मंडळी, हे सगळं गणित कसं जमवलं? बस ही श्रेयांची इच्छा. मलाही माहित नाही ते कसं झालं, परंतु हे सगळं जुळून आलं आणि पहिल्या प्रयत्नातच आम्हाला खूप खूप घवघवीत यश मिळालं. लोकांनी अक्षरशः नाटक डोक्यावर घेतलेलं आहे. खूप चांगला तो एक आविष्कार आहे. फक्त नाटक नाही आहे, त्यात संगीत आहे, पोवाडे आहेत, त्यात कथानक आहे, त्याच्यामध्ये इतिहासाचे पुरावे आहेत, असं एक वेगळंच ते मिश्रण आहे आणि ते खूप लोकांना आवडलेलं आहे. नक्कीच हे जे मिश्रण आहे किंवा ही जी संकल्पना या नाटकाच्या माध्यमातून मांडली गेली आहे, कदाचित मला वाटतं त्याचमुळं तुम्ही झी नाट्य गौरव सारखा प्रतिष्ठित पुरस्कार पहिल्याच प्रयत्नात तुम्ही मिळवू शकला. आणि खरं वास्तविक पाहता सुरुवातीलाच आम्ही अभिनंदन केलं, परंतु पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर सुद्धा आम्ही तुमचं आणि तुमच्या टीमचं मी अभिनंदन करतो. कारण पहिल्या प्रयत्नामध्ये वास्तविक पाहता ही कलाकृती सादर करत असताना त्याच्या पाठीमागचं श्रम, निष्ठा ही खूप महत्वाची असते. कारण कलाकृती तयार होते, परंतु लोकांच्या, प्रेक्षकांच्या पचनी पडणं ही खूप महत्वाचे असते.
श्रोता त्याच वेळी, तो प्रेक्षक त्याच वेळी डोक्यावर घेतो ज्यावेळेस त्याला त्याच्यामध्ये काहीतरी मिळतं आणि ती कलाकृती त्याच्या हृदयाला भिडते, त्यावेळेस तो डोक्यावर घेतो. आणि ही गोष्ट तुम्ही सहज साध्य केली. हे नेमकं विचारणा कोणाकडून झालेली होती? सावंत सरांच्याकडून विचारणा झाली की किरण माने सरांकडून विचारणा झाली निर्मिती संदर्भात? ऍक्च्युली किरण मानेंच्याकडून मला विचारणा झाली होती. त्या शोचं नाव आहे द किरण माने शो आणि त्याच्या अंतर्गत ही स्टोरी शिवराज्याभिषेक आहे. तर किरण मानेंच्याकडून मला विचारणा झाली होती आणि मग त्याला मी सकारात्मक प्रतिसाद दिला. किरण माने एक निर्विवाद व्यक्तिमत्व आहे, एक ज्येष्ठ कलाकार आहे, तितकंच वादातीत पण कलाकार आहे. परंतु त्यांचा अभ्यास पाहता त्यांची जी इच्छाशक्ती आहे, त्यांची जे नाटकातली जी तळमळ आहे, याच्याशी संपर्क तुमचा कसा आला? सुरुवातीला लोकसभेच्या इलेक्शनची मी जेव्हा तयारी करत होतो त्या काळामध्ये मी किरण मानेंची अनेक भाषणं ऐकत होतो, विश्वंभर चौधरींची भाषणं ऐकत होतो, अनेक असीम सरोदेंना मी ऐकत होतो. तर यामध्ये किरण मानेंकडून मी प्रभावित झालो होतो. स्पष्ट विचारांचा व्यक्ती आहे असं मला वाटलं होतं. आणि त्या काळात मी मसवडला एक मोठी सभा आयोजित केली होती. त्या सभेला मी किरण मानेंना बोलवलं होतं आणि त्यावेळी माझं भाषण ऐकून सुद्धा ते प्रभावित झाले होते. आम्ही एकाच विचाराचे आहोत असं त्यांना वाटलं. मग तेव्हापासून आमची चांगली मैत्री झाली आणि विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही एकमेकाला भेटत असू आणि त्यातूनच हे मला त्यांनी एक संकल्पना सांगितली. सर्वसाधारणपणे या नाटकाची संकल्पना, ते मूर्त स्वरूप कलाकृती स्टेजवर साकारणं हा किती दिवसांचा कालावधी होता? किरण मानेंनी आणि इंद्रजित सावंत साहेबांनी ही सुरुवात केली. एक 6 महिने त्याच्यामध्ये कष्ट घेतले आणि त्यानंतर ते थांबलं होतं आणि त्यानंतर ते माझ्याकडे आलं. म्हणजे अनेक अडचणींना त्यांना सामना करावा लागला आणि ते थांबलं. त्यानंतर माझ्याकडे आले आणि माझ्याकडे आल्यानंतर साधारणपणे 7 महिन्याच्या पिरियडमध्ये मग हे सगळं तयार झालं. कारण त्यांना बऱ्याच रिहर्सल लागतात, स्क्रिप्ट रायटिंग आहे, गाणे आहेत, म्युझिक बसवावं लागतं, सगळ्या कलाकारांकडून ते सगळं करून घ्यावं लागतं. मोठा संच आहे, 20-25 जण ते स्टेजवर असतात आणि हे सगळं जुळवून आणा जवळपास 7 महिन्याचा कालावधी लागला. सर्वसाधारणपणे आता हा प्रश्न कितपत योग्य आहे, सर्वसाधारणपणे याचं निर्मिती मूल्य कितीपर्यंत होतं? तर हा सेटअप, हा सगळं जमवणं, तर सगळं एक्झॅक्ट मी नाही सांगू शकणार किती त्याला खर्च आला किंवा काही, कारण ते इज ऑनगोईंग प्रोसेस होती. थोडे थोडे पैसे आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत गेलो, परंतु बऱ्यापैकी त्यांना जे लागणाऱ्या गोष्टी होत्या त्या मी देऊ शकलो आणि ते आता पूर्ण तयार झालेलं आहे आणि ते आता स्वतःच्या ताकदीवर ते पुढे जाईल. आता पैसे नाही लागणार त्याला. मग ते दिसून येतं ज्यावेळेस नाटक बघण्यासाठी प्रेक्षक समोर बसतो, त्यावेळेस ते नाटक प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव येतं. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचे भाव त्या नाटकात सांगून जातात की हे नाटक आमच्यापर्यंत किती पोहोचलेलं आहे. सर्व आतापर्यंत या नाटकाचे किती शो झालेले आहेत? आतापर्यंत कोल्हापूरला 3 शो झाले, पुण्यामध्ये 1 शो झाला, साधारण 4, आणखी सातारामध्ये 1 शो झाला, कराडमध्ये 1 शो झाला. प्रमुख ठिकाणी हे 7-8 शो झालेले आहेत आणि आता इथून पुढं मोठ्या स्केलमध्ये शो वाढतील. हा शिवजयंतीचा पिरियड होता त्यामुळे थोडंसं आम्ही थांबलो होतो, कारण त्या काळामध्ये आमचे कलाकार काही पोवाडे वगैरे म्हणणारे वगैरे ते सगळे बिझी होते. आता मार्चपासून आमचे मोठ्या प्रमाणात शो सुरू होतील. दादा, हे नाटक आहे, यानंतर सिनेमाच्या दृष्टिकोनातून काय वाटचाल होणार का? मी AJ प्रोडक्शन नावाची कंपनी रजिस्टर केलेली आहे, जी या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये निर्मितीचं काम करेल आणि या नाटकाच्या यशस्वी याच्यानंतर छोट्या प्रमाणात काही सिनेमे छोट्या बजेटचे काढण्याचा विचार आहे, पण तो लगेच नाही. म्हणजे नंतर हळूहळू या नाटकाचं पूर्ण आम्ही एकदा याच्यातून प्रोसेसमधून गेल्यानंतर विचार आहे. काही सामाजिक संदेश देणारे नाटकं असतील, काही हलक्या फुलक्या लव्ह स्टोरी असतील किंवा अशा पद्धतीचे एंटरटेनमेंटचे पण प्रोजेक्ट करण्याचा भविष्यात विचार आहे. निर्माते म्हणून हा पहिलाच प्रयोग होता, पहिलंच पाऊल होतं. पहिल्याच पाऊलामध्ये मोठं यश मिळालं. या यशामागचं रहस्य काय आहे? काय रहस्य सांगता येणार नाही, पण सांस्कृतिक चळवळ खऱ्या अर्थानं एक निग्लेक्टेड विषय आहे. खरं त्याचं महत्त्व ज्यांना समजतं त्यांनी खरंच या क्षेत्रात उतरलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर इतिहास वाचला तर अगदी हिटलरनं पण
या सांस्कृतिक जो चळवळ असती त्याचा उपयोग करून घेतला होता स्वतःचं प्रोपॅगंडा करण्यासाठी, किंवा त्या चळवळीचं राजकीय महत्त्व खूप आहे. तीच परिस्थिती आत्ताच्या सरकारनं ज्या पद्धतीचे पिक्चर काढलेले आहेत, ज्या पद्धतीच्या कलाकृती येत आहेत, त्यामधून समाज मनावर खूप मोठा परिणाम होत असतो. त्यामुळं या चळवळीला आपण सांस्कृतिक चळवळीला निग्लेक्ट करू शकत नाही. तर ही चळवळ हाताशी धरूनच तुम्ही चांगला सामाजिक संदेश, देशसेवेचा संदेश लोकांपर्यंत पोचवू शकता असं मला वाटतं. त्यामुळं शरद पवारसारख्या लोकांना त्याचं महत्त्व माहीत आहे, परंतु इतर या सेक्युलर चळवळीला सांस्कृतिक चळवळीचं महत्त्व माहीत नाही. परंतु मला असं वाटतं ही अत्यंत महत्त्वाचं अंग आहे समाज मनावर परिणाम करणारं. त्यामुळं सांस्कृतिक चळवळीत सुद्धा मी हिरिरीनं भाग घेणार आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये सुद्धा सांस्कृतिक चळवळ ही खूप मोलाची ठरली होती. दादा, एक वेगळा प्रश्न आहे थोडासा, की आज तुम्ही उद्योग क्षेत्रात नाव कमवलं, राजकारणात नाव कमवलं, आज या कला क्षेत्रामध्ये तुम्ही नाव कमवताय. आणखी एक क्षेत्र राहतंय ते क्रीडा क्षेत्र. भविष्यामध्ये अभय जगताप हे क्रीडा क्षेत्रात नाव बघायला आम्हाला खूप आवडेल. त्याचा कधी विचार केलाय का? क्रीडा क्षेत्रात मी मागं नाही आहे. इनफॅक्ट कला क्षेत्राच्या अगोदरपासून मी क्रीडा क्षेत्रात आहे. तुम्ही माझं जर एकंदरीत राजकीय प्रवास किंवा सामाजिक प्रवास जर बघितला तर मी कुस्ती क्षेत्राशी खूप जवळून निगडीत आहे. अनेक कुस्ती स्पर्धा मी आयोजित करत असतो. दरवर्षी मी मान तालुक्यामध्ये कुस्ती स्पर्धा आयोजित करतो आणि जे प्रत्येक वयोगटातले, वजन गटातले जे प्रथम येणारे पैलवान आहेत मान आणि खटाव तालुक्यातले, त्यांना मी मानधन सुरू केलेलं आहे. म्हणजे गरीब घरातली मुलं आहेत त्यांना मी खुराक सुरू केलेलं. दर महिन्याला मी खुराकाला पैसे देतो, जेणेकरून त्यांच्या घरच्यांच्यावरचा लोड थोडा कमी होईल आणि ते मुलं पूर्ण मोकळ्या मनानं या स्पर्धेमध्ये उतरतील. अशाच अजून मोठ्या स्केलमध्ये याला आम्ही घेऊन जाणार आहे. आणि क्रीडा क्षेत्रासाठी मी नक्कीच योगदान देत असतो. विशेषतः कुस्ती, क्रिकेट या क्रीडा क्षेत्रांसाठी मी आत्तापर्यंत योगदान दिले. आणि मी महाराष्ट्र राज्य स्केटिंग असोसिएशन, स्केटिंग ॲथलेटिक असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये स्केटिंग जे आहे, रोलर ॲथलेटिक्स असोसिएशन आहे, त्याचा मी अध्यक्ष आहे. तर त्या असोसिएशनच्या माध्यमातून मी लहान लहान मुलांना स्केटिंगच्या स्पर्धा आयोजित करणे, त्यांच्यामध्ये क्रीडा भावना निर्माण करणे याचं सुद्धा मी काम करत असतो. त्यामुळे विविध क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात मी पहिल्यापासून आहे आणि माझं काम चालू आहे. कारण विशेषतः कुस्तीच्या बद्दल तुम्ही आता जे सांगितलं ते फार कमी लोकांना माहित आहे. कारण कुस्तीला एक राजाश्रय मिळालेला होता. मध्यंतरीच्या काळामध्ये कुस्तीगिरांना एक वेगळ्या कारणासाठी वापरलं जायचं, पण पुन्हा तुमच्या निमित्ताने त्यांना राजाश्रय मिळतोय असं म्हणायला हरकत नाही. दादा, एक शेवटचा प्रश्न, मी शेवटच्या टप्प्यावर आहे. एकीकडे थिएटरमध्ये प्रेक्षक वर्ग कमी येतोय आणि अशा काळामध्ये तुम्ही नाटकाकडे वळताय. म्हणजे आता सध्या फोक आख्यान, एक वेगळ्या धाटणीची नाटकं, वेगळ्या धाटणीचे कलाकृती या थिएटरमध्ये येतात. मग ही संकल्पना मूर्त स्वरूपात आणली, त्याच्या पाठीमागं असं काही धोका वगैरे वाटला होता का, ही नाटक लोकांपर्यंत पोहोचेल का आणि लोक त्याला पसंती दाखवतील का? थोडंसं वाटत होतं की हे नाटकं हल्ली हळूहळू कमी होत चाललेत की काय आणि त्याला पसंती मिळेल का. परंतु तसं प्रत्यक्षात उतरल्यावर असं वाटत नाही. खूप मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळतोय आणि आता लोक थिएटरला पण कमी प्रतिसाद देतात, कारण सगळं टीव्हीवर अवेलेबल आहे, सगळं तुमच्या मोबाईलवर अवेलेबल आहे. त्यामुळं थिएटरकडे पण प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. परंतु नाटकाच्या बाबतीत हा प्रेक्षक वर्गच वेगळा आहे. हा प्रेक्षक वर्ग नाटकाला विशेष करून पाठिंबा देणारा प्रेक्षक वर्ग आहे. तिकीटं काढून तो येतो आणि खऱ्या अर्थानं चांगल्या कलाकारांचं ते शाबासकी देण्याचं काम पण ते करतात. तर नाटकाला आजही प्रेक्षक वर्ग महाराष्ट्रात तरी आहे. नक्कीच येणाऱ्या भविष्यामध्ये, येणाऱ्या कालावधीमध्ये अशाच कलाकृती तुमच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळतील हे आम्ही अपेक्षा करतो. नक्कीच तुम्ही आवर्जून द किरण माने शो, गोष्ट शिवराज्याभिषेकाची, हे नाटक जिथं कुठं तुम्हाला बघायला भेटेल तिथं बघा. कारण सर्वसामान्य घरातील
कलाकारांनी ही कलाकृती सादर केलेली आहे आणि विशेषतः छत्रपतींचा खरा इतिहास जो आपल्याला अनपेक्षित होता, कधीही आपल्यापर्यंत पोहोचला नव्हता, तो इतिहास या नाट्यछटेच्या माध्यमातून आपल्या समोर येतोय. दादा, आज हा पहिला पुरस्कार आहे. असे अनेक अनेक पुरस्कार तुम्हाला मिळो हीच आमची सदिच्छा. आणि आज तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल मी आपला धन्यवाद म्हणतो. खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळ काढून आपण आलात आणि माझी मुलाखत या ठिकाणी घेतली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.